उपस्थित सर्वांनाच माझा नमस्कार. अस्सलाम वालेकुम, जय मल्हार, जय श्रीराम. कारण अलीकडे ही बोलण्याची गरज देशामध्ये निर्माण झाली आहे आणि आज आपण लोकशाहीविषयी बोलतोय म्हणून मला जाणीवपूर्वक याचा उल्लेख करावासा वाटतो. माझा एक विदर्भातला मित्र आहे आणि त्या मित्राने 2 ओळी लिहिलेल्या ज्या तुम्ही सोशल मीडियावरती ऐकल्या असतील. मला ते इथं जाणीवपूर्वक ऐकाव्याशा वाटतात की तो म्हणतो की म्हणून तरुणांनो लक्षात घ्या, म्हणून म्हणतो शब्दांनो पेटून उठा, आता आपल्याला थेट काळजात घुसलं पाहिजे. म्हणून म्हणतो शब्दांनो पेटून उठा, आता आपल्याला थेट काळजात घुसलं पाहिजे. तलवार नाकारून लेखणी घेतली मी हाती, कारण संविधान वाचलं पाहिजे. मित्रहो, खरंच संविधान वाचणं ही जी प्रक्रिया आहे आणि त्याचं ओझं खऱ्या अर्थानं आज आपल्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर येऊन पडलंय. या जबाबदारीचं भान या ठिकाणी सगळ्यांनीच करून दिलं आपल्याला. सरांनी जो माझा प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला, खटाव तालुक्यासारख्या एका दुष्काळी भागामधून प्राथमिक शिक्षण घेऊन मला उच्च शिक्षणासाठी बेंगलोरला का जावं लागतं, मला माझ्या लोकशाही मूल्यांचा अवकाश शोधण्यासाठी 1000 किलोमीटर अंतरावर जाऊन का उच्च शिक्षण घ्यावं लागतं. आणि हा प्रश्न ज्यावेळेस मी एका राष्ट्रीय विद्यापीठामध्ये जाऊन करायला लागतो सर, त्यावेळेस खरंच असं वाटतं की हे अवकाश मला मिळालं, पण आज माझ्यासारखी माझ्या भागातून येणारी पुरं आहेत ज्यांच्यात खरंच कॅलिबर आहे. आज मला माझं इंग्रजीवर तेवढं चांगलं प्रभुत्व नाहीये, पण मी राष्ट्रीय विद्यापीठामध्ये इंग्रजी भाषेच्या जीवावर मिनिमल भाषेमध्ये सर्वाइव्ह करू शकतो, शिकू शकतो, बोलू शकतो. मग हे अवकाश मला मिळण्यासाठी 1000 किलोमीटर जाण्याची वेळ न यावी, माझ्यासारख्या तरुणांना इथंच ते मिळावं. आणि हे सांगत असताना लोकशाही मूल्यांविषयी सांगतो. बऱ्याचदा आपण लोकशाही म्हटलं की आपल्याला खूप अशा शाब्दिक गप्पा आणि वैचारिक म्हणजे आपण ऐकतो बऱ्याचदा, पण ते डोक्यावरनं जाणार असतं. आणि मला वाटतं की तरुणाईनं जर लोकशाही मूल्य समजून घ्यायची म्हटली तर ते आपल्या भाषेमध्ये समजून घ्यायला पाहिजेत. आणि ही भाषा नेमकी काय आहे? उदाहरणार्थ आज आपण बघितलं की ज्या ठिकाणहून आपण येतो, आपल्या महाविद्यालयांमध्ये शौचालय असतात, ठीक आहे. या शौचालयांमध्ये स्त्री आणि पुरुष अशा 2 वर्गवारीची शौचालय असतात. पण आपण ज्यांना ट्रान्सजेंडर कम्युनिटी म्हणतो त्यांची शौचालय आहेत का? तर नाहीयेत. आणि मग मी ज्यावेळेस बेंगलोरमध्ये गेलो, मला कळालं की तिथं याच्या पुढं काहीतरी झालंय. तिथं जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स आली आहेत. म्हणजे असं एक टॉयलेट ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष आणि ट्रान्सजेंडर सगळे एकत्र जाऊ शकतात. तिथं तुम्हाला गेल्यानंतर आतमध्ये एक पॅडची मशीन दिसेल. आज मासिक पाळीच्या एवढ्या समस्यांना आपली तरुणाई तोंड देते आणि त्याच्याविषयी खरंच आपण खुलेपणानं बोलत नाहीये. आज तिथं गेल्यानंतर मी बघू शकतो की अरे पॅड 5 रुपये टाकल्यानंतर त्या मशीन मधून कसं खाली येतं. आज बहुतेक इथं पुरुष विद्यार्थी असतील ज्यांनी खरंच पॅड बघितलंय का, आपल्याला त्याचे फायदे काय आहेत हे माहिती आहे का. आणि मग आपण कुठल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आणि लोकशाही मूल्यांच्या गप्पा मारतोय हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हा सगळा जो प्रवास आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, मी खूप छोट्या छोट्या उदाहरणांदाखल सांगतो. आज इथं आपण विद्यार्थी बसलोय, इथून घरी गेल्यानंतर आपण खूप जास्त गप्पा मारून वगैरे वगैरे घरी जाऊ. घरी गेल्यानंतर ज्यावेळेस स्वयंपाक बनवायची वेळ येते, भांडी घासायची वेळ येते, ही कामं कोण करतं? अर्थातच या महिला करतात, त्या स्त्रिया करतात. आज मी घरी गेलो तर माझी बहीण ते काम करते. त्या बाईवरतीच त्या कामाचं बर्डन का? आणि लोकशाही मूल्य म्हणून मग फार असं मला वाटतं की आभाळात गप्पा मारण्याची गरज नाहीये. आपण छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये या गोष्टींमध्ये बदल करूयात आणि लोकशाही मूल्य अंमलात आणूयात. आज आंतरजातीय विवाहांविषयी आपण किती बोलतोय. अर्थातच ह्या गोष्टी आपण खूप संवेदनशील आहेत. मी फक्त छोटे छोटे याचे मुद्दे आपल्या समोर खुले करतोय. त्याच्यावरती आपण सविस्तर खूप खुलं विश्व आहे आपल्यासमोर, त्याच्यावरती चर्चा करूयात, बोलूयात. पण संविधानिक मूल्य खूप वरच्या पातळीवरती जाऊन आणि लोकशाहीमध्ये आज संविधानातल्या घटना दुरुस्ती अमुक तमुक अर्थातच हे समजून घ्यायलाच पाहिजे. पण दैनंदिन जीवनामध्ये जे कुटुंब संस्था आहे, म्हणजे संविधानिक मूल्य जर अंमलात आणायची असतील तर ते आपल्याला संस्थात्मक पद्धतीने आणावी लागतील. आणि मला वाटतं की शैक्षणिक संस्था हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग जो प्रश्नाचा उत्तरार्ध सरांनी होता तो माझ्या कामाविषयी होता, किंवा मी 21व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढवली. बऱ्याचदा आपण 18 वर्ष पूर्ण झाले की आपल्याला काय म्हणून बघितलं जातं की चला एक नव मतदार म्हणून बऱ्याचदा आपण राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये येत असतो. पण खरंच नवमतदाराच्या पलीकडे जाऊन या देशाची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आज मी ज्या गावातनं येतो, माझ्या गावचे प्रश्न जर मला माहीत असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जर सजग असेन, सक्षम असेन, तर माझा विचार त्या पदासाठी खरंच होईल का आणि त्यानं काय फरक पडेल का.
तर अर्थातच पडेल. याची खूप सारी उदाहरणं माझ्यासमोर आहेत. आणि हे सगळं करत असताना मी आणि माझ्या 2-3 मित्रांनी ज्यावेळेस आम्ही बेंगलोरमध्ये भेटलो त्यावेळेस ठरवलं की इथून शिकून जाऊ. मला काल सरांनी बोलताना पण सांगितलं की तुम्ही शिकणारी पोरं जी आहात, जी दुसऱ्या मुलखामध्ये जाऊन शिकता आहात, राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये जाऊन शिकता आहात, ती परत आपल्या मातीमध्ये परत येऊन काम करण्याच्या शक्यता खूप धुसर आहेत. आणि ते ओळखत असताना मी म्हटलं की मला माझ्या भागामध्ये जाऊन जर माझ्या गावातल्या तरुणाईसाठी, माझ्या गावातल्या लोकांसाठी जर काय करायचं असेल तर मला एक प्लॅटफॉर्म उभा करायला पाहिजे. आणि याला जर संस्थात्मक पद्धतीने आपले जे प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर ग्रामपंचायत एक खूप सक्षम माध्यम आहे. म्हणजे आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था जी आहे, आज महिलांचे प्रश्न असू द्या, तरुणांचे असू द्या, गावचे कुठलेही प्रश्न असू द्या, त्याच्या सगळ्या कायदेशीर तरतुदी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि मग या तरतुदी तिथं असताना ते प्रश्न आज आपण बघतो की कित्येक शतकांनंतर ते सुटलेले नाहीयेत. आणि ते जर सोडवायचे असतील तर तरुणाईचं प्रतिनिधित्व खरंच राजकारणामध्ये, ग्रामीण राजकारणामध्ये आहे का? आज इथं खूप जण तरुण आहेत, तरुणी आहेत, आपण खूप चांगले बोलतो, आपल्यात खूप चांगले नेतृत्व विकासाची कौशल्य आहेत, आणि ते असताना आपण या जागांमध्ये आहोत का? तर अर्थातच नाहीये. आणि मग ते करण्यासाठी मी आणि माझे तरुण मित्र आहोत, आम्ही एक संस्था चालवतो ज्याचं नाव आहे सेंटर फॉर सस्टेनेबल चेंज. म्हणजे अशी एक जागा जिथून शाश्वत विकास होऊ शकतो. आणि शाश्वत विकास करण्यासाठी म्हणजे ह्याच्यात बघितलं असेल सामाजिक कार्यकर्ते अशी माझी ओळख आहे, पण हे सामाजिक कार्यकर्ते लवकरात लवकर त्यांची कामं संपून जावीत ह्या उद्देशाचा, ह्या मताचा मी आहे. आम्ही संस्था जर स्थापन करतोय तर ती लवकरात लवकर बंद पडावी का? संस्था चालावी आणि प्रश्नांचं भांडवल करून आपण फक्त सामाजिक प्रश्न सोडवत राहायचे का? तर अर्थातच नाहीये. ही जबाबदारी कुणाची आहे? ही सरकार म्हणून, एक स्टेट म्हणून आपण ज्यांना रिकॉग्नाइज करतो, ज्यांची खरंच जबाबदारी आहे, त्यांच्याच माध्यमातून हे प्रश्न सुटले तर त्याला व्यापक एक स्वरूप मिळेल आणि ते तरुणाईनं हातामध्ये घ्यावं या उद्देशानं सर आम्ही काम करतोय. महाराष्ट्रात एवढी आर्ट्सची कॉलेजेस असताना तुला बंगलोरला का जावंसं वाटलं? आणि बंगलोरच्या विद्यापीठामध्ये असं काय आहे जे महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये नाहीये? सत्यजित, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न फक्त माझ्यासाठी नाहीये, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेसाठी पण आहे. कारण मी जसा उल्लेख केला की दुष्काळी भागात राहणारा मी आणि 1000 किलोमीटरवर बेंगलोरमध्ये जाऊन शिकण्याची गरज काय पडली? आणि ते पण आर्ट्स शाखेचं. म्हणजे जो मी कोर्स करतोय त्याला मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट असा कोर्स आहे. बेसिकली काय झालं की मी पुण्यामध्ये शिकत होतो आणि आपल्याकडे CGPA मध्ये जी टक्केवारी काउंट करायची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार एका विद्यापीठात मी जिथं शिकत होतो ज्या कॉलेजमध्ये, मला जवळपास 10 पैकी 8.87% इतके गुण असताना मला ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायची वेळ आली तर त्यांनी सांगितलं की तुला एवढे चांगले गुण आहेत आणि तू राज्यशास्त्राला शिकू शकत नाहीस, तुला काही करून तुझं शिक्षण जे आहे ते इंग्रजीतच करावं लागेल. सरांनी आता जो भाषेचा मुद्दा मांडला, पुण्यासारखं सांस्कृतिक शहर आपण ज्याला म्हणतो, जिथं मला अक्षरशः म्हणजे प्राचार्य जे आहेत त्यांच्या दारामध्ये आंदोलनासाठी बसावं लागलं, चांगले मार्क्स पडणं हा माझा काही गुन्हा आहे का? आणि जर तो गुन्हा मी केला असेल तर तो माझा लोकशाहीनं मला दिलेला माझ्या मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे. पण हाच प्रश्न ज्यावेळेस मी स्वतःमध्ये शोधायला लागलो की मला नेमकं करायचंय काय, खरंच मला राज्यशास्त्रात जायचं आहे की मला खरंच इंग्रजीमध्ये माझं मास्टर्स करायचं आहे, त्यावेळेस कळालं की मी अंध मुलांसोबत काम करतोय, मी दुष्काळी भागामध्ये पाणी फाउंडेशन सोबत काम करतोय, मी राजकारणाविषयी बोलतोय. आणि मग माझा उभा एकंदरीत काय तर तो समाज बदलाकडे आहे. आणि हे शिकण्याचं जे माध्यम आहे, आपल्या इकडे शिक्षण संस्था ज्या उभ्या राहिल्यात तिथली भरमसाठ फी खरंच माझ्यासारख्या 60-70 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या घरात येणाऱ्या एका पोराला खरंच परवडणारी नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जो कोर्स मी शिकतोय तो कोर्स आपल्या इथं खूप कमी आहे. म्हणजे डेव्हलपमेंट स्टडीज असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये विकासाचे स्पेसिफिक जर मला शिकायचं म्हटलं तर मला फक्त ग्रामीण विकास शिकावा लागतो, मला फक्त शहरी विकास शिकावा लागतो, किंवा मला आदिवासी विकास याच्यामध्येच माझी डिग्री घ्यावी लागते. पण मी असा कोर्स शोधत होतो की ज्याच्यातनं मला हे तिन्ही ग्रामीण, शहरी आणि आदिवासी हे तिन्ही भागांचं शिक्षण जे आहे, जे प्रश्न आहेत त्यांना एकत्रित शिकता येईल. आणि तशी जागा मला अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये मिळाली. आणि दुसरी गोष्ट, 7 लाख फी जी मी म्हटलं खरंच शक्य नाहीये. आणि त्या फी मध्ये 100% स्कॉलरशिप घेऊन मी आज जवळपास भारतातला साऊथ, ईस्ट, वेस्ट सगळा प्रवास जो आहे तो माझ्या युनिव्हर्सिटीच्या खर्चावरती केलेला आहे. म्हणजे ओडिसा असेल, कर्नाटका असेल, तुमचं दिल्ली असेल, या सगळ्या ठिकाणी मी फिरून आलो.
हे खरंच आपल्या ग्रामीण भागातल्या येणाऱ्या पोराला शक्य आहे का? आणि ही जबाबदारी कुणाची आहे मुळात? आपल्या इथे एकूण जीडीपीच्या किती टक्के खर्च आपल्या शिक्षणावरती होतो? आणि मग शिक्षण संस्थांचं जे खाजगीकरण झालेलं आहे त्याच्यावरती आपण नाही प्रश्न उठवणार तर कोण उचलणार ना? एपीयूचं किंवा अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्य आहे की आज सरांनी भाषेचा मुद्दा सांगितला, हार्वर्ड किंवा परदेशातनं खूप चांगल्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून आलेले प्राध्यापक ज्यांना बाहेर गेल्यानंतर किमान 10 लाख म्हणजे महिन्याचा पगार ज्यांचा असतो, तसे प्राध्यापक आज आम्हाला आमच्या भाषेमध्ये सांगतात. जर मी मराठी आहे आणि एका राष्ट्रीय विद्यापीठामध्ये मला वाटतंय की माझ्या गावचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो रुरल डेव्हलपमेंटशी जोडत असताना मला इंग्रजीत सांगणं तेवढं व्यवस्थित वाटत नाहीये. तो प्रश्न मी माझ्या प्राध्यापकांना माझं मत जे आहे ते मी मराठीमध्ये सांगू शकतो. केरळातनं आलेली एखादी मुलगी असेल ती मल्याळममध्ये बोलू शकते. बंगालमधनं आलेली एखादी साथीदार असेल ती बंगालीमध्ये बोलू शकते. आणि ते बोलण्यासाठी एक स्वतंत्र ह्या भाषेचं परत ट्रान्सलेशन करण्यासाठी मीडियम तिथं आहे. जे स्वप्नील सरांनी सांगितलं किंवा सरांनीही आधी उल्लेख केला, युनिटी इन डायव्हर्सिटी आपण असं म्हणतो की विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. या देशामध्ये खरंच शैक्षणिक एकतेविषयी आपण बोलतो का? किंवा खरंच त्या जागा आहे का? तर अर्थातच नाहीयेत. मला आज असं वाटतं की मी त्या विद्यापीठामध्ये जाऊन एका परदेशामध्ये मेटकाल्फ नावाचा एक शास्त्रज्ञ असेल, जर त्या अभ्यासकानं एखादं संशोधनातनं काहीतरी मांडलेलं असेल, मी त्याच्यावर खुलेपणाने टीका करू शकतो की नाही, मेटकाल्फचं हे म्हणणं आहे ते मला पटत नाहीये, ते माझ्या गावाशी मला जोडता येत नाही. आणि मग हे मी भारतामध्ये कसं सांगू? मी जर मार्क्सवाद अभ्यासायला लागलो, मी जर आंबेडकर अभ्यासायला लागलो, अर्थातच मला पूर्ण मुभा असते की मी याच्यावर टीका करू शकतो. आज लव जिहादचा मुद्दा मांडला, मी माझं स्वतःचं मत तिथं मांडू शकतो की हा, लव जिहाद हे असं असं आहे आणि हे असं असं आहे. ही खुलेपणानं मांडण्याची जागा खरंच आहे का महाराष्ट्रामध्ये? कारण मला आठवतंय की शिवाजी कोण होता या एका पुस्तकावरती सर मी एक छोटासा लेख लिहिला. मी अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस वाचन सुरू केलं, अक्षरशः मला एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं सोशल मीडियावरती की तुम्ही लिहूच कसं काय शकता. आणि शिवाजी महाराजांचं जे काम होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं काम हे काय म्हणूया की धर्मरक्षक म्हणून होतं. आणि गोविंद पानसरेंनी जो मुद्दा मांडला की स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षक याच्यातले जे काही डिफरन्सेस आहेत तो सत्ता संघर्ष होता, हे रुचलं नाही. पण मी ज्या एका राष्ट्रीय विद्यापीठामध्ये जाऊन हे शिकतो त्यावेळेस आम्हाला एक सेपरेट कोर्सच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला टीका कशा करायच्या हे शिकवलं जातं. आपल्याला शिकवलं जातं का आज माझ्या वडिलांनी किंवा माझ्या घरामध्ये जर कुणी एखाद्या वरिष्ठ व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला, तो खोडून काढायची आपल्याकडे पद्धत आहे का? हे खरंच वेगळे पण मला त्या ठिकाणी गेल्यानंतर जाणवलं. मी शौचालयाचा मुद्दा मांडला, आज तिथं ट्रान्सजेंडर कम्युनिटी जे आहे, बऱ्याचदा आपल्या पॉलिसी पण एवढ्या बायस आहेत. तुम्हाला सांगतो, आपण जनरली किती लोकांना माहिती आहे की ट्रान्सजेंडर या शब्दाला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? तृतीयपंथी. माझी दिशा पिंकी शेख नावाची एक सहकारी आहे, ती बऱ्याचदा असा प्रश्न उभा करते की हे ठरवलं कुणी की हे प्रथमपंथी आहेत, ते द्वितीयपंथी आहेत आणि हे तृतीयपंथी आहेत? मग हा प्रश्न नेमका विचारायचा कुणाला? ह्या जागा, हे सगळं जे लॅक आहे हा भरून कोण काढणार? आणि अर्थातच ही जबाबदारी मला वाटतं की शैक्षणिक संस्थांची ही मूलभूत जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी मला खरंच तिथे गेल्यानंतर जाणवली. म्हणजे हा सगळा संघर्ष बघितल्यानंतर एक खूप मोठी तफावत मला इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसून येते. आणि ती स्पेस मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळते आणि ती इथं निर्माण व्हावी ह्याच्यासाठी कदाचित आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नांवरती किमान बोलायला सुरुवात करूयात. आपल्या प्राध्यापकांना प्रश्न विचारूयात ना. आज मी असं नाही करू शकत की बाबा हार्वर्ड मधून शिकून आलेला एखादा प्राध्यापक आहे, तो वॉटरशेड विषयी काहीतरी सांगतोय की हे स्ट्रक्चर असं असं आहे, तर मी त्याला सांगावं लागतं की नाही, तुम्ही जे म्हणता LBS, ज्याला लूज बोर्डर स्ट्रक्चर आपण म्हणतो, की डोंगरातनं वाहणारं पाणी आहे, ते पाणी अडवायचं असेल तर तुम्हाला असे दगड लावावे लागतात. ठीक आहे, तर ते दगड लावून पाणी अडवू शकतो आपण. पण मला त्यांना सांगावं लागतं की तुम्ही तिकडं जे वॉटरशेड शिकलाय, इकडे आल्यानंतर आमच्या इकडं डोंगरांचा जो उतार आहे तो खूप जास्त आहे. आणि मग तसे दगडांचे आपण छोटे छोटे बांध लावले तर ते दगड राहणार नाहीत ना. मग त्याच्यावरती आम्हाला जाळी लावावी लागते, त्याला गॅबियन असं म्हणतो आम्ही. मग ते शिक्षक तिथले जे आहेत ते म्हणत नाहीत की मी हार्वर्डमधनं, मी अमेरिकेतनं, मी इंग्लंडमधनं शिकून आलोय आणि तू जे सांगतोयस त्याच्यात तथ्य नाहीये. ही स्वीकारण्याची जी पद्धत आहे, अभिव्यक्ती म्हणजे फक्त हा एकतर्फी प्रवास नाहीये की फक्त बऱ्याचदा अभिव्यक्तीला स्वैराचार म्हणून टीकाही केली जाते, पण अभिव्यक्ती म्हणजे हा दुतर्फी प्रवास आहे ज्याच्यामध्ये बोलणं आणि ऐकून घेणं. अर्थातच ही तफावत मला सर जाणवते त्या ठिकाणी.